शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजपाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे। आपण नवनीत राणा यांच्या जात वैध प्रमाणपत्राबाबत पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता। त्यामुळे आता याविषयी आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर पलटवार केला आहे। अडसूळ यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना उपचाराची गरज आहे, त्यांच्यावर उपचार करावा, त्यांचा खर्च मी करतो, अशा खोचक शब्दात रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर निशाणा साधला। या संदर्भात रवी राणा म्हणाले की आनंदराव अडसूळ यांचे मानसिक संतुलन सध्या बिघडले आहे, त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना आता आराम करण्याची आवश्यकता आहे। ते आज आम्हाला ब्लॅकमेल करत आहेत। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेऊन ते आम्हाला ब्लॅकमेल करत आहेत। त्यांनी अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी शेवटपर्यंत विरोधात काम केले असेही रवी राणा म्हणाले। यानंतर रवी राणाच्या या वक्तव्यावर शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त करत राजकमल चौक येथे रवी राणा यांच्या फोटोला काळीमा फासत चपलांनी बदलले। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागणार अशा पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे। हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय माझ्या हितापेक्षा समाज हितासाठी होणे आवश्यक आहे। समितीला दिलेले अधिकार हे भविष्यात घातक ठरू शकतात, त्यामुळे मला न्यायपालिकेने दिलेल्या अधिकाराचा अवलंब करत मी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अडसूळ म्हणाले आहे। आमच्या रवी राणांना एक इशाराच आहे की त्यांनी थोडं तोंड सांभाळून बोलावं। आमचे शिवसेना नेते आनंदरावजी अडसूळ साहेब, आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत। रवीजी राणा पण त्यामध्ये सामील आहेत, बच्चूभाऊ त्यामध्ये सामील आहेत। मुख्यमंत्री महोदयावर किंवा आमच्या नेत्यावर बोलताना रवीजी राणांनी तोंड सांभाळून बोलावं। जर असेच ते बोलत राहिले तर त्यांना आमदारकीच्या वेळेस पण असा त्यांना अनुभव येईल जसा नवनीत राणांचा अनुभव त्यांना येऊन गेलेला आहे। मुख्यमंत्र्यांना तुम्ही या संदर्भात भेटणार आहात? हो, आम्ही 2-3 दिवस पूर्ण आमचं शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही रवी राणांची कंप्लेंट करणार आहे। अडसूळ साहेब अनेक वर्षापासून काम करत आहेत। त्यांचं जेवढं वय वाढत चाललं आहे तेवढं ते अजून लहान मुलांसारखं, म्हणजे जवान जसा मुलगा असते 18 वर्षाचा तसं काम करू राहिले। 4 दिवस झाले अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये जवळपास 300 ते 350 गावामध्ये भेटी दिल्या। तो माणूस कुठे थकल्यासारखा वाटत नाही, उलट आमचं प्रोत्साहन वाढत आहे की तो माणूस इथे फिरून आला। त्यांना उपचाराची आवश्यकता नाही, उपचाराची आवश्यकता कोणाला आहे आपल्यालाही माहिती आहे। आणि रवीजी जे म्हणतात की दवाखान्याचा खर्च मी करतो, त्यांचा मुलगा पायलट आहे, आमदार राहिलेला आहे आणि स्वतः साहेब 5 वेळा खासदार राहिले आहेत, 1 वेळा अर्थमंत्री राहिले आहेत। त्यांना खर्च कोणी करायची त्यांना आवश्यकता आहे, ते घरचे परिपूर्ण आहेत। आणि जर काम पडलं तर आमचे एकनाथजी शिंदे भाई आमच्या पाठीशी आहेत। आम्हाला कोणाचे उपचार करण्याची किंवा कोणाच्या दवाखान्याचं काम नाही। आमचे एकनाथजी शिंदे साहेब अनेकांची त्यांनी आतापर्यंत दुखणे बंद केले, तुम्ही पाहिले असतील। मोनू सुडेसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, अमरावती।